आज मी जे काही बघितलं, प्रीतम सरांच्या बाबतीत सुद्धा तसंच काही झालं असणार. त्या टकटक गँगच्या माणसांनीच प्रीतम सरांचे पैसे गायब केलेत हे नक्की. मला हे सगळं प्रीतम सरांना सांगायला पाहिजे. अरे महाराणी, आलात तुम्ही? आलीस गाव भटकून? हा, तू नोकर आहेस इथले हे विसरतेस ना? कधी कोणत्या कामासाठी तुला हाक मारावी तर कोणतीच जागेवर नसतेस तू. सतत गाव भटकायचं असतं बाहेर जाऊन. तुला काय असतात ग तुझी बाहेरची कामं अशी? हा, काम चुकार कुठली? असलं माझा तिथे उभं नाही राहायचं माझ्यासमोर. मला कॉफी हवी आहे, एक चल घेऊन ये. दिशा मॅडम, तुम्ही ना आजपासून बदाम खायला सुरू करा. मला असं वाटतं की तुम्हाला विसरायचा आजार व्हायला लागलाय. तुमच्या लक्षात नाहीये का? आता मी या घरची मोलकरीण नाही, तर या घरची मोठी सून आहे. लागलीस तुरु तोंड चालवायला. मी या घरची सून आहे. बावळट. तू आधी पण नोकर होतीस आणि आता सुद्धा नोकरच आहेस. आदित्य सोबत लग्न केल्यापासून तुझा माज वाढलाय. तो आदित्य तुला बायको 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 म्हणून बैलासारखा तुझ्या मागे 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 फिरत असेल, पण त्याची आई आहे ना अहिल्या, ती एका मोलकरणीला सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही. कळलं? एक मिनिट, काय चाललंय इकडे? हे माझं घर आहे आणि मला माझ्या घरात वाद नकोय. तुम्हाला असं वाटत असेल की माझं लक्ष नाहीये, पण एक दिवस बघेन आणि काय आहे तो निकाल लावून टाकेन. कळलं? एक सासू मॉम, हिला मी आठवण करून देत होते की ती मोलकरीण आहे या घरातली. त्यावरून ती माझ्यासोबत वाद घालत होती. मी तर शांतपणे चाललेले इथून, आणि मग मी तिला सांगितलं की तू या घरची नोकर आहेस हे विसरू नकोस. तर मला उलटून उलटून काय काय बोलत होती. ती कशी आहे मी चांगलंच ओळखते, आणि तू सुद्धा किती पाताळ यंत्री आहेस हे सगळ्यांनाच माहिती आहे. तुला ना खूप जास्त माज आलाय. उतरवणार लवकरच, बघत राहा. सर, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझ्या घरी माणसं पाठवू नका. मी तुमच्या पैशांची जुळवाजुळव करतोय, मग तुम्ही का पाठवलीत माझ्या घरी माणसं? हे बघ हिरो, मी तुला 1 दिवसाची मुदतवाढ दिली होती, पण तू माझे पैसे परत दिले नाही. मी तरी काय करणार? हे बघ, यात माझी काही चूक नाही, पण आता बस. आता यापुढे मी तुला अजून वेळ देऊ शकत नाही. हे बघ, मी आता ना तुझ्या आईला जाऊन सगळं सत्य सांगेन, मग तेव्हा तुला माझी पावर कळेल. नाही 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 नाही, हे बघा, आम्ही हात जोडतो तुमच्या समोर. प्लीज माझ्या आईला काही सांगू नका. हां, ऑलरेडी मी तिचे पैसे देणार आहे. ती नाराज आहे माझ्यावर. हे जर तिला कळलं ना तर ती अजून चिडेल. साहेब प्लीज 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 प्लीज. हे बघ, मी तुला अजून वेळ वाढवून देऊ शकत नाही, पण एक दुसरा मार्ग मी तुला सांगतो. जर ते काम तू माझ्यासाठी करशील तर कदाचित मी तुझं कर्ज माफ करेन. मी तयार आहे. तुमचं कुठलं काम आहे? काय? मी सगळं काम करायला तयार आहे. सांगा मला. शाबास. हे बघ, काम अतिशय सोपं आहे. मी तुला एक पॅकेट देईन, ते योग्य त्या पत्त्यावर जाऊन द्यायचं आहे. एवढं सिंपल आहे. पार्थ, हे बघ, हे पॅकेट खिशात ठेव. कसलं पाकिट आहे पण हे? या पॅकेटामध्ये एक वस्तू आहे, ती तुला एका पत्त्यावर जाऊन द्यायची आहे. विशेष असं काही नाही रे, तुला काहीच होणार नाही. आणि जर का तू हे पॅकेट वेळेवर जाऊन दिलंस तर मी तुझं सगळं कर्ज माफ करेन. पण काम हे योग्य वेळेत पूर्ण झालं पाहिजे. काय करू? काय असेल या पाकिटात? ते म्हणतात खरं की यामुळे मी काही प्रॉब्लेम मध्ये येणार नाही म्हणून. काय करू? करू काय काम? 1 रुपया कमवायची अक्कल नाही आणि 50 लाख रुपये हरवून आलास तू. तुला माहितीये 50 लाख रुपये किती असतात ते? लहानपणापासून राबायला लागला असता ना म्हणजे किंमत कळली असती.
प्रीतमची सगळी बँक अकाउंट फ्रीज करून टाकली. त्याला त्याच्या अकाउंट मधनं 1 रुपया सुद्धा काढता नाही आला पाहिजे. आणि जोपर्यंत हे सगळे पैसे मला परत करत नाहीस तोपर्यंत माझ्याशी एक शब्दही बोलू नको. काकाच्या सह्या झाल्यात, जरा तुझ्या बाकी आहेत, तेवढ्या कर ना प्लीज. प्रीतम, जोपर्यंत तू माझे सगळे पैसे परत करत नाहीस तोपर्यंत प्लीज ऑफिसच्या फाईल्सना हात लावू नकोस. आता विचार करत बसण्यात काही पॉईंट नाही. आधीच माझ्याकडे वेळ कमी आहे. मला आईचे पैसे परत करायचे, रामनी काकूचा हार रिकवर करायचा आहे, त्या क्लब मालकाचे पैसे पण फेडायचे. कसं होणार आहे हे सगळं? पण आम्ही जर हे पाकिट ते सांगतात तिथे पोचवलं तर किमान ह्या मालकाचे पैसे तरी भेटतील. मी तयार आहे काम करायला. कुठे डिलिव्हर करायचं आहे पॅकेट? ठीक आहे, ह्या चिठ्ठीमध्ये ॲड्रेस लिहिला आहे. ओके, ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, हे काम झाल्यानंतर तू इथे पुन्हा कधी येऊ नको. मी तुला आणि तू मला ओळखत नाही, पण काम हे वेळेत पूर्ण कर, ठीक आहे? काय चाललंय तुमचं? अहो, हे हे काय सगळं? या नवीन वर्षात नवीन कामाला सुरुवात झाली म्हणून हे सेलिब्रेशन. पारू, आम्ही खूप खुश आहोत बघ. हो पारू, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं बघ. हो, मी तर फक्त तुम्हाला काम मिळवून दिलंय. तेच तर, आम्ही जेव्हापासून इथे काम करायला लागलो ना तेव्हापासून आमचं नशीबच बदललं बघ. हो ना, आता हाताशी पैसे राहू लागलेत. घरातल्या बारीक सारीक गोष्टींसाठी आता नवऱ्यावर अवलंबून राहावं लागत नाही आम्हाला. नाही म्हणजे आधी आम्ही घरकाम धुणं भांडी करायचो म्हणून घरचे आम्हाला काही ना काही टोमणे मारायचे. पण आता आम्हा सगळ्यांना घरात वेगळाच मानसन्मान मिळायला लागलाय. हाँ भाऊजी, अब हम कुछ भी कर सकीला. हमरे अंदर ढेर सारा आत्मविश्वास आ गइल बा. हाँ. हो पारू, तूच आमचा आदर्श आहेस. बस बस बस, किती कौतुक करणार आहात माझं. तुम्ही इकडे कष्ट करताय ना, म्हणून आपलं पारू टिफिन सर्व्हिस व्यवस्थित सुरू आहे. मी एक खरं सांगू, तुमच्या प्रत्येकीकडनं ना मी भरपूर काय काय शिकतेय.